नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 120. भाग 120. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आहात हे जर ज्ञान नसेल तर जगच नाही. तुम्ही आहात हे जर ज्ञान नसेल तर जगत नाही. तुम्हीच असल्याची ज्ञान शक्ती ही तुम्हाला आपोआप प्राप्त झाली आहे. ती कुठून दुसरीकडून अशी आलेली नाही. तू असल्याचे ज्ञान जर नसेल तर कुठेच काही नाही. हे विधान जगातील प्रत्येकासाठी तितकेच खरे आहे जितके की ते आपल्या करता सुद्धा खरे आहे. हीच आपली प्रामाणिक ओळख होय. तुम्हीच असल्याच्या ज्ञानाला गुरु म्हणू शकता. तुम्हीच असल्याच्या ज्ञानाला गुरु म्हणू शकता, ईश्वर म्हणू शकता. आणि काहीही म्हणायचे नसेल तर काहीच म्हणू नका. फक्त तुम्ही आहात इतकेच लक्षात ठेवा. यालाच चिटकून राहा. इतर काहीही करायची गरज नाही. असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. जेवढे तुम्हाला शब्दरहित राहता येईल तितके राहा. जेवढे तुम्हाला शब्दरहित राहता येईल तितके राहायचा प्रयत्न करा. आपण असल्याची जाणीव सदैव उघडीच आहे. मोकळी आहे. तुम्ही स्वतःला कायेच्या मापा इतके समजता म्हणून व्यक्तिदशेला आलेले आहात. नाहीतर फक्त जे काही आहे ते केवळ व्यक्तच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला वाटते मी बोलतो, पण ते बोलणे आपोआप घडते. मी बुद्धीने जुळवाजुळव करून अजिबात बोलत नाही. आपण असल्याची शब्दाशिवाय जी वार्ता आहे म्हणजेच ते खरे आपले स्ववृत्त, स्वतःची माहिती होय. स्वार्थ किंवा फायदा या आशेने तुम्ही माझ्याकडे आले असाल तर माझ्याकडे येण्याचा काही एक फायदा होणार नाही. स्वार्थ किंवा फायदा या आशेने तुम्ही माझ्याकडे जर आले असाल तर माझ्याकडे येण्याचा काही एक फायदा होणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज अजून पुढे म्हणतात, तुम्ही देहयष्टीचे बंधन कबूल केले आहे. तुम्हीच देहयष्टीचे बंधन कबूल केले आहे आणि मीच तेच बंधन उखडून टाकले आहे. तुम्हाला आम्हाला जो आत्मानुभव येतो तो अनादिसिद्ध अशा प्रकारचा आहे. म्हणून देहासारखे म्हणजेच देहा एवढे होऊ नका. जगात पुष्कळ काही तुम्ही करता, नाव कमावता, यश कमावता, संपत्ती कमावता वगैरे वगैरे, पण शेवटी मात्र देहा एवढेच राहून मरता. मूठभर राखच होऊन राहता. त्यामुळे जाग, झोप आणि कळते पण ह्या तिन्ही अवस्थांचा
तू जाणता आहेस. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाग, झोप आणि कळते पण, या तिन्ही अवस्थेचा तू जाणता आहेस, पण ते तुझ्या वाचून विसरल्या गेले आहे. पण ते तुझ्या वाचू जाणता आहेस, पण ते तुझ्याकडून विसरल्या गेले आहे. आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात आणखी कोणता देव धर्म असा नाही. कायेतील ज्ञान ज्या आग्रहाने धरून ठेवाल, त्याच आग्रहाचे ते तसे तसे होईल. तशीच योग्यता तुम्हाला प्राप्त होईल. खरं म्हणजे परमार्थात प्रगतीचे प्रथम लक्षण कोणते असेल तर ते आहे डोळे झाकताच कधी कधी डोळ्यासमोर लख प्रकाशमान ताऱ्याप्रमाणे प्रकाशपुंज दिसणे. परमार्थात प्रगतीचे प्रथम लक्षण कोणते असेल तर ते आहे डोळे झाकताच कधी कधी डोळ्यासमोर लख प्रकाशमान ताऱ्याप्रमाणे प्रकाशपुंज दिसणे. पण या अनुभवाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. हे पण कळणे म्हणजे या अनुभवाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. हे कळणे सुद्धा तितकेच परमार्थात प्रगतीचे लक्षण आहे जितके की प्रकाशपुंज दिसणे. तात्पर्य, आपण शुद्ध असणेपणानेच आहोत. हे ज्ञान ईश्वराचे आहे. ही अढळ गोष्ट आहे. लोक मरेपर्यंत परमार्थ करतात, पण शेवटी ते मरणाला घाबरतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, देह नसताना आयुष्याची गरज नसते. देह नसताना आयुष्याची गरज नसते. तसे आत्मज्ञानी हा बिना आयुष्यच चिरंतन असतो. बिना आयुष्यच चिरंतन असतो. देहाच्या ओळखीने राहिल्यास मरणाची भीती आणि मरण हे दोन्ही ठेवलेलेच आहे. आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुमच्या देहबुद्धीच्या पोषणाकरता नाही. देहबुद्धीच्या पोषणाकरता नाही, तर तुम्ही व तुम्हाला दिसणारे जग हे दोन्ही एकदमच आहेत. हे वेगवेगळे नाही, यांच्यात क्रम नाही, हेच सांगण्याकरता आहे. ही जी वनस्पती आहे ती आपल्या कायेची पूर्वज आहे. आपल्या कायेची पूर्वज आहे. तुमची आमची उपस्थिती वनस्पतीच्या रसामुळेच आहे. हे सर्व आता फक्त ऐकून ठेवा. लगेच काही करायला जाऊ नका. लगेच काही करायला धावू नका. ऐकलेले ध्यानात ठेवा आणि केवळ सहजावस्थेत राहा. हे ऐकल्याचा परिणाम निश्चित होईल. फक्त कळकळीने थोडी वाट पहा. तुम्हाला चांगले वाटेल, तुम्हाला बरे वाटेल वगैरे वगैरे म्हणून मी हे तुम्हाला सांगत नाही. जे सांगतो ते सत्यच आहे. जे सांगतो ते सत्यच आहे. ऐकलेले तुम्ही फक्त हे ध्यानात ठेवा. काही विशेष करू नका. शुद्ध असणेपणाला देहाचा अनुभव नाही, कारण ते शुद्ध असणे पण अगोदरचे आहे. पुढेही देहाचा अनुभव असणार नाही. प्राप्त देह तुम्ही नाही आहात. प्राप्त देह तुम्ही नाही आहात हे समजणारे तुम्ही आहात. कोणताही अनुभव नेहमीच बदलणारा असतो. कोणताही अनुभव हा नेहमीच बदलणारा असतो. हा अनुभव बदलणारा आहे. हा अनुभव बदलणारा आहे असे ज्यामुळे कळते ते मात्र सदैव न बदलणारेच असते. कोणताही अनुभव नेहमीच बदलणारा असतो, पण हा अनुभव बदलणारा आहे असे ज्यामुळे कळते ते मात्र सदैव न बदलणारेच असते. बदलणारे म्हणजे हंगामी. दुर्बीण म्हणजे दुर्बिणीने पाहणारा नव्हे. म्हणून एकच करा,
ऐकल्याप्रमाणे आपल्या स्वभावाला ओळखा, स्वरूपाला ओळखा. मी आहे याचा भावार्थ आहे की अहम ब्रह्मास्मी. शरीर असून सुद्धा शरीर आपले रूप नव्हे हे जाणून जो शांत झाला, निवांत झाला, त्याच्याच दर्शनाला खऱ्या जिज्ञासू लोकांच्या रांगाच्या रांगा लागतात. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे. यात फायदा गिदा काहीही नाही. ज्याला मी कोण हे कळले, ज्याला मी कोण हे कळले यापेक्षा मी काय हे कळले, त्याला अजून कोणता मोठा फायदा हवा आहे. तुम्ही इथे बसलेले नाही, तेच बसलेले आहे. तुम्ही इथे बसलेले नाही, तेच बसलेले आहे. इथे तुम्ही ऐकत नाही, तेच ऐकत आहे. इथले जे काही सांगण्यात येते ते तुम्ही ऐकत नाही, ते तेच ऐकत आहे. स्वरूप ओळखले की मग आता कुणाला काहीच विचारायची अजिबात गरज नाही. तू असल्याचे ज्ञान जर अगोदर नसेल तर ईश्वर आहे की नाही हे कोण म्हणणार किंवा कसे म्हणणार. तू असल्याचे ज्ञान जर अगोदर नसेल तर ईश्वर आहे किंवा नाही हे कोण आणि कसे म्हणणार. न कळत आलेले कळतेपण, न कळत आलेले कळतेपण तुम्ही कळतेपणाने भोगत आहात. म्हणून काही करायला जाल तर आपण जे स्वाभाविकपणे आहो त्यापासून मात्र दूर फरफटले जाल. न कळत आलेले कळतेपण तुम्ही कळतेपणाने भोगत आहात. म्हणून काही करायला जाल तर आपण जे स्वाभाविकपणे आहो त्यापासून तुम्ही फरफटत दूर जाल. ईश्वर प्राप्ती करायला जाऊ नका. जे तुम्हाला न कळत जे कळतेपण आले आहे, तुम्हाला न कळत जे कळतेपण आले आहे त्यालाच ईश्वर म्हणून त्रिवार वंदन करा. एक माणूस एका साधूकडे गेला. त्याने साधूच्या पायावर डोके ठेवले. साधूने आपल्या पायातील वहाणा काढल्या आणि त्याच्या अंगावर फेकल्या. त्या माणसाने तो शुभ संकेत समजून त्याच वहाणांचा त्याने बाजार केला. लोकांकडून त्याचे पूजन अर्चन करून घेतले, पाद्यपूजन वगैरे करून घेतले. गावोगावी त्या वहाणा मिरवल्या व लाखो रुपये कमवले. पण याचा अर्थ त्याला ज्ञान झाले का? सर्वांना ज्ञान झाले का? असो, एकाने श्री निसर्गदत्त महाराजांना एक प्रश्न विचारला. महाराज, ईश्वर आणि ब्रह्म यात फरक काय? ईश्वर आणि ब्रह्म यात फरक काय? महाराजाने मोठ्या गमतीचे पण फार मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, दोन्ही शब्द काढून टाका. दोन्ही शब्द काढून टाका. मग जो काही असेल नसेल तो फरक तात्काळ निघून जाईल. असो, परमार्थ केलात तर कोट्यावधी जन्म होऊनी अजन्मा हा जन्मलेलाच नाही हे कळेल. निसर्गदत्त महाराज म्हणतात, परमार्थ केलात तर कोट्यावधी जन्म होऊनी अजन्मा हा जन्मलेलाच नाही हे कळेल. तात्पर्य, शुद्ध असणेपणाला सुरुवात किंवा अंत नाही. तेच शुद्ध असणेपण तुम्हीच आहात. तेच शुद्ध असणेपण तुम्हीच आहात आणि हे शुद्ध असणेपण कुणाचे वैयक्तिक नाही. त्यामुळे अजन्मा हा कोणी वैयक्तिक असा आहे हा भ्रम मनातून काढून टाका. ज्ञान झाल्यावर आत्मवृत्ताला व्यक्तिरूप राहत नाही. आत्मज्ञान म्हणजे
आपण असल्याची हजेरी भोगणारे ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आपण आपणच असल्याची हजेरी भोगणारे ज्ञान. यालाच पुढे मग सहस्त्र सहस्त्र नावे मिळाली आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही कोणाला मार्गदर्शन वगैरे करत नाही. आम्ही कोणाला मार्गदर्शन वगैरे करत नाही. आमचे बोलणे ज्याला आवडते, ज्याला भावते, तेच हे बोलणे आमचे इथे ऐकत बसतात व स्वतःलाच मार्गदर्शन करून घेतात आणि स्वतःला मार्गदर्शन करून घेतात. आम्ही कुणाला चुकूनही मार्गदर्शन करत नाही. आम्ही कुणाला चुकूनही मार्गदर्शन करत नाही किंवा कुठे मार्गदर्शन करायला जात पण नाही. जगात जे काही आहे ती आहे केवळ शब्द परंपरा. सर्व धर्म केवळ भावना आणि ठराविक शब्दांचा खेळ किंवा ठराविक शब्दांची जुळवाजुळव. पण ज्ञानाला स्वतः करता त्या शब्दाचे एकही अक्षर काहीही उपयोगाचे नाही. पण ज्ञानी माणसाला त्याच्या स्वतः करता त्या शब्दांचे एकही अक्षर काहीच उपयोगाचे नाही. श्री निसर्गदत्त महाराज एक आठवण सांगतात. एक दिवस एक विदेशी महिला त्यांना भेटायला आली. ती म्हणाली, तिला 10,000 वर्ष वय असलेल्या बाबाजी महाराजांनी असा दृष्टांत दिला की तू प्रथम श्री निसर्गदत्त महाराजांना भेटून ये आणि नंतरच मला भेट. म्हणून ती विदेशी महिला महाराजांना म्हणाली की मी आता तुमच्या भेटीसाठी प्रथम आली आहे. श्री निसर्गदत्त महाराज तिला विचारतात की बाबाजी नुसतेच योगी नसून ते आहेत गगन सदृश्य, मग ते ओळखीचे असे रूप का घेऊन बसले आहेत? मग ते असे ओळखीचे रूप का घेऊन बसले आहेत? आणि जाणीवेचे चॉकलेट का चघळत आहेत? आणि जाणीवेचे चॉकलेट का चघळत आहेत? जगाच्या व्यवहारात ते का हात घालत आहेत? जगाच्या व्यवहारात ते का हात घालत आहे? मग त्यापेक्षा महापूर, रोगराई, अत्याचार, शोषण या बाबतीत ते काहीच का करत नाही? अशा वेळी हे योगी कुठे गेलेले असतात? असे महाराजांनी त्या विदेशी महिलेला विचारले. असो, निसर्गदत्त महाराज म्हणतात, पण स्वतःचा विचार सहसा कुणी करत नाही. फक्त शब्द परंपरांनाच चिटकून राहतो. पण एखादा स्वतःचा विचार करतो. मन शांत आहे की अशांत आहे हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे याची तो जिज्ञासा करतो. म्हणजे स्वतःचा विचार करतो. त्याला शांत अशांत या स्थितीशी काही घेणे देणे नाही. त्याला याची काही फिकीरच नाही. त्याला त्याची काही काळजीच नाही. तो मन शांत आहे की अशांत आहे हे कोणाला कळते? कोणाला कळते म्हणण्यापेक्षा कशामुळे हे कळणे शक्य झाले? कोणामुळे नाही तर कशामुळे शक्य झाले याचाच तो विचार करतो व आपोआप मग दोन्ही स्थिती, शांत आणि अशांत, या दोन्ही स्थितीपासून आपोआप दूर राहतो. यालाच विचाराचे साक्षी बनणे म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही जगातील शास्त्र ग्रंथावर मुळीच बोलत नाही. आम्ही जगातील शास्त्र ग्रंथावर मुळीच बोलत नाही. पण आम्ही जे काही बोलतो ते फक्त जो ऐकतो त्या ऐकणाऱ्याबद्दलच आम्ही बोलत राहतो, सतत बोलत राहतो. जर हे आमचे बोलणे ऐकणाऱ्याला मनापासून कळले की तो आपोआप हर्ष विषाद, सुख दुःख, नफा नुकसान
यांचा त्याला साधा धक्काही बसणार नाही. सूर्याच्या दृष्टीने अंधकार कुठेच नाही. तसे आमचे सांगणे जो मन लावून कळकळीने ऐकेल त्याला कळेल की इथे जन्म कुणाचाच झाला नाही. कारण जन्म झाला म्हटले की काळ आला, पण काळाला प्रारंभ कधी झाला याचा ज्ञाता हा काळातीतच असावा लागतो. म्हणून जन्म मृत्यू नाहीतच. जे दिसते, जे भासते ते केवळ नटनाट्य आहे. हे केवळ नटनाट्य आहे. आमचे हे बोलणे निश्चित जनसमुदायासाठी नाही. हे निसर्गदत्त महाराज फार महत्वाचे विधान करतात. आमचे हे बोलणे सामान्य जनसमुदायासाठी मुळीच नाही. एक विचित्र प्रश्न श्री महाराजांना या चर्चेच्या दरम्यान विचारण्यात आला. तो प्रश्न असा की देहबुद्धी सुटल्यावर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते का हो? आता देहबुद्धी सोडण्यापेक्षा खाण्यापिण्यावरच या प्रश्नकर्त्याचे जास्त लक्ष दिसते. यावर आता काय उत्तर देणार? प्रथम ही देहबुद्धी सोडा, मगच तुम्हाला आपोआप या प्रश्नाचे उत्तर मिळेल. असो तर स्वस्वरूपाला ओळखून स्वस्वरूपालाच चिकटून राहणे हाच खरा स्वधर्म. आपण असल्याचे ज्ञान न जाणू जाताच नेहमी करताच हजर आहे. आपण असल्याचे ज्ञान न जाणू जाताच नेहमी करताच हजर आहे. कोणत्याही वृत्तीच्या अगोदर केवळ आपण शुद्ध असणेपणाने आहो हेच जे आहे ते वृत्त ज्ञान आहे, आपली माहिती आहे. जो आपणच शुद्ध असणेपणामुळे आहो हे मनापासून कळले की ज्याला आपण केवळ आपण आहो अशा केवळ वर्तमानात असणाऱ्या ज्ञानाला जन्म या भूतकाळाशी आणि मृत्यू या भविष्य काळाशी काहीही देणे घेणे नाही. कोणत्याही वृत्तीच्या अगोदर केवळ आपण शुद्ध असणेपणाने आहो हे वृत्त ज्ञान आहे. ही आपल्याला झालेली माहिती आहे. जो आपणच शुद्ध असणेपणाने आहो हे जर मनापासून कळले की आपण केवळ आपण आहो अशा केवळ वर्तमानात असणाऱ्या ज्ञानाला मग जन्म या भूतकाळाशी व मरण या भविष्य काळाशी काहीही देणे घेणे नाही. इथे आश्रमात येणारे जे आहेत ते जणू आतल्या गुरुने ढकलल्यामुळेच इथे आलेले आहेत. कदाचित त्यांचा हा शेवटचा जन्म आहे असेच इथे आले आहेत असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. संदर्भ आत्मप्रेम पृष्ठ संख्या 333. ते पुढे म्हणतात की येणे जाणे कुणाच्याही हाती नाही. तुमच्याच ओळखीने तुम्ही आता फक्त सर्व प्राणी मात्रांकडे पहा. तुम्हाला तुम्ही असल्याचे ज्ञान परंपरेने आले नाही, ग्रंथ वाचनाने आले नाही. ते आगंतुक आहे. विश्वनिर्माता कुणी नाही. केवळ ती तुमची रतीभर जागच विश्वनिर्माता झाली आहे. ज्ञानाची जात म्हणजे अव्यक्त. जसे संसारी माणसाच्या मनात न आणताही संसाराचे विचार सतत वाहत असतात, तसे आत्मज्ञानाचे लाघव साधकातून न कळत वाहत असते. म्हणून आपल्या शुद्ध असणेपणाला ईश्वरतुल्य योग्यतेचे समजून त्याच्याशी स्नेह करा, त्याच्याशी मैत्री करा. मग तुम्ही विनासायास सुखी व्हाल.
निवांत व्हाल, तणावरहित व्हाल. नमस्ते.